सोमवती अमावस्येनिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये भक्तांची मांदियाळी आज सकाळपासून दिसते। खरं तर सोमवती अमावस्येनिमित्त मोठा उत्सव या खंडेरायाच्या जेजुरी गडावर असतो। हजारो भाविक दरवर्षी राज्यभरातून या जेजुरी गडावर खरं तर हा मार्तंड देवाचा उत्सव जो आहे तो साजरा करण्यासाठी येत असतात आणि आज सकाळपासून आज सोमवती अमावस्येचा दिवस आहे आणि आज सकाळपासून देखील या सगळ्या जेजुरी गडावर मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। भंडाऱ्याची उधळण आणि खोबऱ्याची उधळण भाविकांकडून खरं तर करण्यात येते। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदीचा येळकोट घे या जयघोषानं उभा जेजुरीगड दुमदुमलेला पाहायला मिळतोय। आज सकाळपासून ही भक्तांची रांग जी आहे ते देवाच्या दर्शनासाठी लागलेली पाहायला मिळते। खरं तर सोमवती अमावस्येनिमित्त हा सगळा सोहळा पार पडत असतो। त्यासाठी देवाची जी मानाची पालखी आहे ती देखील नगर प्रदक्षिणा करत जी कऱ्हा नदी आहे त्या कऱ्हा नदीवर स्नानासाठी निघत असते। आज दुपारी बरोबर 1 वाजता हा सगळा उत्सव सोहळा जो आहे जेजुरीच्या खंडेरायाचा तो सुरू होणार आहे। अमावस्येनिमित्त देव जे आहेत ते गडाखाली प्रस्थान करतात, कऱ्हा नदीसाठी स्थानावर जातात आणि नगर प्रदक्षिणा करत पुन्हा संध्याकाळी अमावस्या संपवायच्या वेळी देव हे गडावर खरं तर परत येत असतात आणि उभ्या जेजुरी गडाला आज सोन्याचं स्वरूप आलेलं पाहायला मिळते। सोन्याची जेजुरी म्हटलं जातं। त्यासह या भंडाऱ्याची उधळण आज सकाळपासून गडावर सुरू झालेली पाहायला मिळते। राज्यभरातून हजारो भाविक या देवाच्या दर्शनासाठी खरं तर आज आलेले पाहायला मिळतात आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं ही उभी खंडेरायाची जेजुरी नगरी दुमदुमलेली पाहायला मिळते। बरोबर 1 वाजता देव या मुख्य गाभाऱ्यातून बाहेर पडतील आणि गडावरून खाली देव प्रस्थान करत असतात। नगर प्रदक्षिणा करत जी कऱ्हा नदी आहे त्या कऱ्हा नदीवर देवाचं मानाचं स्नान जे आहे ते पार पडत असतं आणि गावात 2 ठिकाणी देवाचा आज मुक्काम असतो आणि त्यानंतर पुन्हा जे आहेत ते देव गडावर येतात आणि मोठ्या उत्साहात या सोमवती अमावस्या आज जेजुरी गडावर पार पडताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, जेजुरी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।